पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत 20,000 मतदार हे बाहेरून आणले असं सांगितलं। मात्र शिंदे यांनी इशारा करताच विलास भुमरेंनी सारवासारव केली। मतदान बाहेरून आणलं म्हणजेच स्थलांतरित मतदार होते, त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळी आणलं असा खुलासा किंवा सारवासारव त्यांनी केली। त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला। 10 जणांना तिकीट मिळणार नाही, सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात, बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते, त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला। 10 जणांना तिकीट मिळणार नाही, सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात, बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते, त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। सुषमाताई, पैठणचे आमदार बोलता बोलता बोलून गेले की विधानसभेमध्ये 20,000 मतदार बाहेरून आणले, शिंदेंनी त्यांना करेक्ट केलं आणि मग त्यांनी सारवासारव केली, पण ते जे काही बोलून गेले ते काय होतं नेमकं, काय वाटतं तुम्हाला? विलास भुमरेंनी ज्या पद्धतीने आपल्या पापाचा कबुली जबाब दिला आणि त्या पापाच्या कबुली जबाबानंतर मंचावरच्या लोकांचं जे हास्य आहे ते इतकं खलनायकी, इतकं छद्मी हास्य आहे की ते खलनायकी हास्यच त्यांच्या पापाचं नेमकं त्यांनी काय काय केलं या गोष्टींचा तो पाडा वाचणारं ते हास्य आहे। महाराष्ट्राच्या त्यांनी नंतर किती खानाखुना केल्या, किती एकमेकांना करेक्ट करू देत, काही होऊ देत, पण आता ज्या पद्धतीने ही सगळी माणसं दात काढतायत, त्याला बिभत्स हास्य म्हणतात, तो जो बिभत्सपणा जो स्टेजवर जे सगळे हसताना दिसतायत त्यावरनं स्पष्ट आहे की या लोकांनी या निवडणुकीमध्ये काय पद्धतीने गलिच्छ राजकारण केलं आणि जे राहुलजी म्हणतायत की वोट चोर और गद्दी छोड, वेगवेगळ्या पद्धतीने मतांची चोरी केली। जिथे मशीन सेट करणं होतंय तिथे मशीन सेट केली, जिथे मतांना डिलीट करणं शक्य आहे तिथे डिलीट केले, जिथे मतं जास्तीची ऍड करणं शक्य होती तिथं त्या पद्धतीने केलं। गुजरातवरून पंकजा मुंडेंचं पण एक स्टेटमेंट की गुजरातहून इतकी लोक आम्ही निवडणुकीत उतरवलेली आहेत आणि आता विलास भुमरेंचा हा कबुली जबाब, संदीपान भुमरे सारखा माणूस निवडून आणण्यासाठी बाजूला एक जो दुसरा हसतोय अजून खलनायक की ज्याला स्वतःच्या खात्याचा निधी कोण पळवून नेते ते कळत नाही, असे सुमार दर्जाचे लोक हसताना जेव्हा दिसतात तेव्हा ही फसवणूक फक्त म्हणजे नेते म्हणून आमच्या कष्टाचं ज्या वेळेला अशा पद्धतीनं कोणी हसू उडवतं तेव्हा वाईट वाटतं। हे एका अर्थाने कष्टाळू आणि प्रामाणिक लोकांची आणि लोकशाहीची थट्टा उडवणारा हसू आहे आणि अगदी त्याच वेळेला मतदारसंघातल्या लोकांचं विश्वासघात करणारं, त्यांच्या मतावर दरोडा टाकणारं हे हसू आहे। जी वाईट आहे। सुषमाताई, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी।